तिन्ही सांजामध्ये जो विषय हाताळलाय पुंडलिकनी तो अत्यंत नाजूक असा विषय आहे, जो तुमच्या आमच्या सर्वांच्या घरात आपल्याला नेहमी दिसतो. मला विषयच इतका आवडला की मग पुढे रोल वगैरे ही दुय्यम गोष्ट झाली माझ्यासाठी. पूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर मी पुंडलिकला सांगितलं की आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट. सुजाताचं कॅरेक्टर मला जेव्हा नरेट केलं पुंडलिकनी, तेव्हा सुजाता ही निगेटिव्ह होऊ शकते हे मला वाचतानाच कळलं होतं. कारण सुजाता ही तुम्हा आम्हासारखीच एक फिअर्सली इंडिपेंडंट तरुणी आहे, जिला वाटतं की आपण आपलं एक घर असावं छोटंसं, आपली मुलं असावी, पण त्यात सासू सासऱ्यांना किंवा घरातल्या वृद्ध लोकांना काहीच जागा नाहीये. पण सुजाताला सुद्धा शेवटी रिअलाइज होतं की नाही, हे जे नाजूक संबंध आहेत ते आयुष्यात खूप गरजेचे असतात. सध्याच्या जगात आपण एकत्र कुटुंब पद्धती खूप आपल्याला कमी दिसते. पूर्वी आपल्याला खूप दिसायची आणि त्याचे फायदे सुद्धा आहेत, तोटे सुद्धा आहेत. पण तिन्ही सांजा या चित्रपटामध्ये पुंडलिकनी त्याचे फायदेच आहेत आणि ते कसे आहेत ते छान दाखवले. तिन्ही सांजा या चित्रपटाचा USP, युनिक सेलिंग पॉइंट माझ्या मते तिन्ही सांजाचं सरळ साधारण टेकिंग म्हणा किंवा विषयाची हाताळणी म्हणा, त्याची सिम्प्लिसिटी यातच आहे. चित्रपट बघताना प्रत्येक शॉट, प्रत्येक सीन, प्रत्येक फ्रेम आपल्या जीवनातलीच वाटेल. जेव्हा आई, बाबा, सुजाता, संदीप जेव्हा त्यांच्या आयुष्यात दुःख येईल तेव्हा टचकन तुमच्या डोळ्यात सुद्धा पाणी येईल, ही माझी गॅरंटी आहे. तिन्ही सांजा चित्रपट करताना आम्हा सर्वांना जितका आनंद मिळालाय तितकाच तुम्हाला सर्वांना बघताना मिळेल, ही सुद्धा माझी गॅरंटी आहे. तिन्ही सांजामधल्या प्रत्येक कॅरेक्टरचं इमोशन, प्रत्येक सीन चं इमोशन अतिशय सुंदरपणे देबूदांनी सांभाळलं आहे. आणि इमोशनल सब्जेक्ट हा हातखंडाचा आहे असं मला वाटतं. सुधाकर डाळिंबकरांनी हा पहिलाच चित्रपट केलाय, पण मला असं वाटतंय की विषय उत्तम निवडला आहे आणि पुंडलिक धुमाळनी विषयाची मांडणी खूप छानरित्या केली आहे. सो ऑल द बेस्ट टू अस तिन्ही सांजा.